डोपिंगचा देखील सहारा खूप अच्छा. मल्ल घेताना आपल्याला दिसून येत आहेत. अच्छा, असं होतंय? कुस्तीत आता मी सतत त्यावर लिहितोय की बर. डोपिंग किती वाईट आहे बर. आणि जे उत्तेजक द्रव्य आहेत, जे प्रोटीन्स पावडर आहेत, जे इंजेक्शन आहेत, तर ते किती वाईट आहेत याच्याबद्दल मी सतत जनजागृती या कुस्तीच्या क्षेत्रामध्ये करतोय. तर त्याचा देखील खूप मोठा फटका आता सध्या मल्लांना बसताना दिसून येतोय की 10-12 वर्षापूर्वी ही डोपिंगची गोष्ट नव्हती. बर. ती कशामध्ये होती, जे ॲथलेटिक्स आहेत, जे बॉडी बिल्डर्स आहेत, तर याच्यामध्ये ते कुस्तीमध्ये या सगळ्या गोष्टीमध्ये बॉडी बिल्डिंगमध्ये होतं. त्यानंतर ना एक कुस्तीत देखील डोपिंग खूप मोठ्या प्रमाणात आल्याला आता दिसून येतं आणि हे खूप घातक आहे. तर मल्लांना झटपट मोठं व्हायचंय. नाही म्हणजे ते डोपिंग केल्यामुळे काय म्हणजे होतं त्यांना चेव येतो का कुस्ती खेळताना? त्याचे परिणाम आणि दुष्परिणाम असे जर आपण पाहायला गेलं तर एक डोपिंग काय करतं, तर एक उत्तेजना देतं आपल्या शरीराला. एखादा आपण उत्तेजक द्रव घेतो तर त्यावेळेस उत्तेजना देण्याचं काम करतं. तर मेफ्लिन टर्मिन नावाचं एक औषध आहे. तर ते टर्माइन जे इंजेक्शन आहे, तर ते इंजेक्शन ते द्रव्य कधी दिलं जातं, तर एखादा रुग्ण मृत्यूशय्येवर असतो आणि त्याचं हार्ट काम करत नाही, त्याचं रक्ताभिसरण काम करत नसतं, तर त्यावेळेस डॉक्टर ते टर्मिन नावाचं इंजेक्शन देतं आणि त्या इंजेक्शननं काय होतं, तर हार्टचं पंपिंग व्हायला लागतं, रक्ताभिसरण वाढायला लागतो, बीपी जो कमी लो झालेला असतो पूर्ण तो वाढायला लागतो. तर मृत्यूशय्येवर गेल्यानंतर ना माणूस त्याला ते डॉक्टर ते इंजेक्शन देतात, परंतु तेच इंजेक्शन मल्लांमध्ये कुस्तीमध्ये सर्रास घेताना आपल्याला दिसून येत आहे. तर हे खूप घातक आहे आणि अगदी 17-18 वर्षाच्या मुलांपासून ते अगदी मोठ्या मल्लांपर्यंत हे सगळं घेतलं जात आहे. आणि हे घेतल्यानंतर न एक मल्लांची मानसिकता काय होते, तर त्याचं पहिलं जे लक्षण आहे, तर ते तुमचं हार्टबीट्स वाढतात त्या इंजेक्शनमुळं, रक्ताभिसरण होतं आणि रक्ताभिसरण झालं की तुमची बॉडी वॉर्म व्हायला लागते, गरम व्हायला लागते आणि तुमच्यात एक उत्तेजना तयार होते. परंतु त्याच्यानं खूप ताकदच येते, तुम्ही त्या इंजेक्शनच्या जोरावर कुस्ती जिंकू शकता, अशा पद्धतीचं काही नाही. तर ही मानसिकता मल्लांनी तयार करून घेतलेली आहे. अच्छा. आणि त्याचे दुष्परिणाम खूप मोठे आहेत. अनेक जर आता आपण पाहायला गेला आलेख, तर अनेक मल्ल हार्ट अटॅकने गेलेले आहेत, त्यांना त्या पद्धतीचे अटॅक आलेले आहेत आणि ही सगळी समोर उदाहरणं आहेत.